नमस्कार, मी अक्षय पाटील, बार्शी, जिल्हा सोलापूर. आमचं NMK सीताफळ संशोधन केंद्र आहे बार्शीला. त्यामध्ये आम्ही सगळ्या व्हरायटी तयार केलेल्या आहे. जवळजवळ आमच्याकडे 3000 व्हरायटी सीताफळाच्या आता तयार आहे. आधी आपली सुरुवातीला NMK 1 गोल्डन व्हरायटी चांगली प्रचलित होती. त्यानंतर जी आम्ही नवीन संशोधन केलंय त्यामध्ये आम्हाला आणखी काही नवीन व्हरायटी मिळालेल्या आहेत. त्यापैकी ही NMK समृद्धी नावाची व्हरायटी आहे. सीताफळ ही NMK समृद्धी नावाची व्हरायटी आहे आणि त्यानंतर पुन्हा NMK आरवी, अशा दोन व्हरायटी आम्ही आता चांगल्या आहेत ती लॉन्च केलेल्या आहेत. NMK आरवीचं वैशिष्ट्य असं की ती ऑफ सीझनला आपल्याला घेता येतं. ऑफ सीझन म्हणजे जे आपण रेग्युलर बहार घेतो, मे मध्ये छाटणी करून जून जुलैचा जो बहार घेतो तो आतापर्यंत, या व्हरायटीचं जुलै किंवा ऑगस्ट मध्ये छाटणी घेऊन आपण ही व्हरायटी थोडी लेट घेऊ शकतो, म्हणजे मार्केटला लेट आणू शकतो. त्यावेळेस मार्केटमध्ये याला चांगला रेट राहतो. आणि NMK समृद्धी ही व्हरायटी सीताफळ आणि रामफळ या दोन्हीच्या क्रॉस मधून तयार झालेली आहे. त्यामध्ये त्याची चव सीताफळाची आणि रामफळाची दोन्ही चव एका फळामध्ये राहते. त्यामध्ये गराचं प्रमाण जास्त राहते, बियाचं प्रमाण कमी राहते आणि खायला एकदम टेस्टी आहे. आणि याचा काळ जो आहे मार्केटमध्ये येण्याचा तो जानेवारी फेब्रुवारी मध्येच येतो. त्यामुळे बाजारपेठाला चांगली मिळते. शेतकऱ्यांना जे आतापर्यंत आपण NMK 1 गोल्डन सगळेजण करत होते, त्याच्यानंतर NMK 1 गोल्डनचा टाइम पिरियड जो आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये येत होतं. ती संपल्यानंतर सुद्धा ही आता मार्केटमध्ये येते. त्यामुळे याला बाजारपेठेत कॉम्पिटिशन होत नाही. त्यामुळे यांनी जर शेतकऱ्यांनी ह्या व्हरायटी लावल्या किंवा बाजारपेठेमध्ये मार्केटिंग याचं केलं तर याला दर चांगला मिळतो. आधी आपले NMKचं होतं, त्यानंतर या आता नवीन व्हरायटी जी आहेत त्या आता हळूहळू लागवडी व्हायला चालू आहेत. हे थोडं एक शूट दाखवायचं म्हणजे लक्षात येईल आरवी आणि याचं. तर ही जी आहे आरवी, आपलं NMK आरवी, ही आत्ताची आमच्या बागेतली सध्याची परिस्थिती आहे डिसेंबर मधली, आणि फेब्रुवारी मध्ये ती फळं आता काढणीला येईल.